हाय. साधी सोपी आणि फरमाईश अशी रेसिपी. ॲक्च्युली काय झालं, माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तुझी मशरूम पुलाव टाकला आहे, तर त्याच्यासोबत मिरची टाकली, तर त्या मिरचीचा व्हिडिओ आम्हाला दाखव. तर मी म्हटलं ठीक आहे, चला तर मग आज आपण हा व्हिडिओ करूयात. तर मी आहे ना 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि माझ्याकडे ह्या मोठ्या मिरच्या होत्या, अशा छोट्या छोट्या मिरच्या आणायच्या आणि त्या छान धुवून आणि कसे कट केले हे तुम्हाला मी दाखवलंच, तसे कट करायचे. मग बेसनमध्ये आपण मीठ घेतलं आहे, हिंग घेतला आहे, हळद आणि धने पावडर, थोडंसं तिखट घ्यायचं, जिरे घ्यायचे आणि आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आणि बस आपल्याला पाणी टाकून याला भिजवून घ्यायचं आहे. पण भिजवताना पातळ नाही झालं पाहिजे, म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला भजे नाही करायचे आहेत, भरलेली मिरची करायची आहे. खूप टेस्टी होते बरं का. आणि लिंबू पिळल्यानंतर त्याला एक छान चव येते, आंबट. आणि ही मिरची आंबट छान लागते. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडते. ही रेसिपी माझी नाही आहे, माझ्या आईची आहे. आणि आमच्या घरी खिचडी झाली ही मिरची व्हायचीच, त्यामुळे सगळ्यांना आवडते. बघा कसं भरून घेतलं आहे मी मिरचीमध्ये, म्हणजे आतमध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे छान, आणि वरून पण असं लावून घ्यायचं आहे. बघा, याच्यामध्ये आपण लिंबू टाकल्यामुळे आणि मीठ वगैरे जेही मसाले टाकल्यामुळे त्याला एक छान चव येते. पण मिरची पानसट लागत नाही बरं का. आणि त्यासाठी आपल्याला मिरचीच्या आतमध्ये सारण भरणं, व्यवस्थित सारण भरणं गरजेचं आहे. आणि वरून पण छान लावणं गरजेचं आहे मिरचीला. मिरचीमध्ये बी पण असते, जास्त बी असेल तर काढून घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण मिरची, भरलेली मिरची करू शकतो, पण मला सगळ्यात जास्त आवडणारी मिरची हीच आहे. खूप छान होते, टेस्ट पण छान लागते. आता आपल्याला गॅसवर एक पसरट भांडं ठेवायचं आहे. तुम्ही तवा वगैरे असं काही पण ठेवू शकता, कढई पण ठेवू शकता, पसरट असेल तर. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि छान गरम झाल्यानंतर आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आणि एकदम स्लो गॅस करायचा, म्हणजे ह्या मिरच्या बाहेरून पण होतील, आतून पण होतील. ते बेसन आपण भाजून नाही घेतलं, काहीच नाही, आणि आतून मिरची होते, छान होते. बघा, मिरची झाली म्हणून कसं समजायचं, मिरचीला आपण जिथनं कट मारले ना, तर ती मिरची तिथनं पूर्ण सारण आतमध्ये दिसेल असं ती सारण सोडते आणि ती जागा आपल्याला मोकळी अशी दिसते, तेव्हाच मिरची झाली असं समजायचं. आणि तिच्यावर नंतर असं छान लिंबू पिळायचं. खूप छान लागते बरं का. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. माझी मैत्रीण तर करणारच आहे, तुम्ही सांगा कधी करणार, कमेंट करून. झाली की हो आपली मिरची तयार, या खायला. भरली मिरची. आणि कशी झाली हे नक्की सांगा. तुम्ही खाऊन बघा, नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.